मग आमच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे, मग कशाला अबकड मागायचं? प्रत्येक गावातल्या मंदिरात एक माग पुजारी पाहिजे. आणि मोठमोठ्या मंदिरात बी आम्हीच पाहिजे. 5 तोळा आलं, 25 तोळा आलं, त्याच्या 1% आम्हाला द्या. जिवंत आहे तर बी आंबेडकर आहे, आणि मी मेल्यावर बी आंबेडकर असणार. मी काय घाबरत नाही, मी काय तुमच्या दोन्हीकडे बी नाही. मी आठवड्याला जात बदलते. आज बघितलं गेलं तर मी आज पारधीच आहे. माझी किती मोठी वेदना आहे असं. मी खरं सांगू का, एका महारावर जेवढं प्रेम केलं नसेल त्याहून जास्त मांगानं महारावर प्रेम केलं, आणि एका मांगानं मांगावर जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं त्याहून जास्त महारानं मांगावर प्रेम केलं. कधी कधी वाटतं की अख्ख्या देशात काँग्रेस यावी, पण महाराष्ट्रात भाजपच यावी. कारण ही असली तरच आम्ही पिक्चरमध्ये असतो. गाणं येते तेवढं आमचं, जागा असावं भीमाचं पिल्लू जागा असावं. ही झोपून ऐकते, आणि असं बोलल्यावर मला मारते ती. मी मार खाऊनच काळा झाली. पहिलं भावकी मारत्या, मग इकडं आल्यावर इकडं मारते ती. भारतीय म्हटल्यावर सगळी मारते ती. मी आधी गोराच होतो. आणि असं मला तर काल 2-3 स्क्रीनशॉट आले मांगांची. नितीन चंदनशिवे यांनी घेतलेली भूमिका, त्यांना आपल्या स्टेजवर प्रमुख पाहुणा म्हणून बोलवताना जातीचा स्वाभिमान पहिल्यांदा तो अर्थ कसं करू. आणि अण्णाभाऊ साठे हा विषय या देशात एक पक्का आणि खरा आंबेडकरवादीच मांडू शकतो. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवाद्यालाच कळतो. तुमचं दुखणं झालंय, जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव, असा अण्णाभाऊनं मेक मारल्यामुळे तुम्हाला अण्णाभाऊ जाहीरपणाने घेताच येईना.